नमस्कार विद्यार्थी मित्र, मी पराग सर तुमचं स्वागत करतोय आपल्या या इंजिनिअरिंग मेकॅनिक्सच्या व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये। तुम्हाला माहितीच आहे आपण ही सिरीज स्पेशली डेव्हलप केलेली आहे एमपीएससी जेई, सरळ सेवा भरती, एसएससी जेई, पीडब्ल्यूडी, डब्ल्यूआरडी, आता येणाऱ्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन ज्यामध्ये पीएमसी असू द्या, कल्याण डोंबिवली असू द्या, आणखी बऱ्याच अशा एक्झाम ज्यामध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा सब्जेक्ट खूप इम्पॉर्टंट आहे। आणि तुम्हाला माहितीच आहे की इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा एक बेस आहे सॉम आणि फ्लुइड सारख्या सब्जेक्टसाठी। तर तुम्हाला ही गोष्ट किंवा याचे कन्सेप्ट माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे आणि खूप गरजेचं पण आहे। यावर बराच क्वेश्चन दरवेळेस कुठल्या ना कुठल्या एक्झाम मध्ये तुम्हाला मिळून जातील, खास कर एसएससी जेई असू द्या, पीडब्ल्यूडी, डब्ल्यूआरडी किंवा आरआरबी जेई। तर तुम्हाला ही व्हिडिओ सिरीज ऑब्वियसली यूट्यूबवर फ्रीमध्ये पाहायला मिळत आहे आणि तुम्हाला आणखी सिरीज कंटिन्यू पाहायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंकमध्ये आपलं एक ॲप आहे, त्या ॲपचं नाव आहे पीसीसी किंवा तुम्ही त्याला म्हणता, त्याचं पूर्ण नाव आहे पिलर्स कोचिंग क्लासेस। त्याला तुम्ही डाउनलोड करू शकता, ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ठीक आहे। आणखी एक टेलिग्रामची लिंक पण खाली दिली आहे, ते पण तुम्ही जॉईन करा, कारण की त्या ठिकाणी तुम्हाला आपल्या कोर्सचे आणि एक्झाम विषयी इन्फॉर्मेशन डेली किंवा रेग्युलरली अपडेटेड मिळत राहणार आहे, ठीक आहे। तुम्हाला काही क्युरी असेल, काही डाऊट असेल, तुम्ही टेलिग्रामवर विचारू शकता किंवा आमचा हा नंबर आहे, या नंबरवर पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पर्सनल इन्फॉर्मेशन किंवा पर्सनल काही गायडन्स पाहिजे असेल तर। सोबत ॲप डाउनलोड करायला विसरू नका। आणि लक्षात ठेवा, जसं मी तुम्हाला सांगतोय की हा टॉपिक किंवा हे सिलेबस मेकॅनिक्सचा हा स्पेशली एक बेस बनतो 2 ते 3 समोरच्या येणाऱ्या सब्जेक्टसाठी, तर याला बिलकुल निग्लेक्ट करायचं नाही, यावर पण बरेच क्वेश्चन येत राहतात। तर आता आपण सुरू करूया। आजचा आपला टॉपिक आहे रेक्टिलिनियर मोशन। नावच सांगते, शब्दामध्येच आपल्याकडे लिनियर मोशन। तर लिनियर मोशनची गोष्ट सुरू आहे। तुम्हाला माहिती आहे की लिनियर म्हणजे काय होते, एका लाईन मध्ये असणारी गोष्ट। लिनियर म्हणजे एका लाईन मध्ये असणारी गोष्ट। जर एखादी मोशन तुमचं जर एका लाईन मध्ये होत असेल त्याला आपण काय म्हणणार आहे, लिनियर मोशन। तर आधी मोशन डिफाइन करावं लागेल की लिनियर आहे की नाही आहे, ते नंतरची गोष्ट, तो टाईप झाला। पहिलं काम आहे मोशन काय आहे हे डिफाइन करणं। एकदम सिंपलची गोष्ट आहे। बघा काय म्हटलंय, मोशन एक अशी गोष्ट आहे विच चेंज इन पोझिशन ऑफ अ बॉडी विथ रिस्पेक्ट टू टाइम। याचा अर्थ की आधी एक बॉडी समजा इथे होती, काही वेळानंतर ही बॉडी इथून इथपर्यंत पोहोचली, तर काय झालं, आधी याची पोझिशन ए वर होती, नेक्स्ट पोझिशन त्याची बी वर गेली, कारण की या टाइमला टाइम T1 होता, इथे टाइम T2 होता। या T1 पासून T2 मध्ये जो टाइम स्पेंड झाला, त्या टाइम मध्ये आपल्या बॉडीची पोझिशन ए पासून बी पर्यंत काय झाली, चेंज झाली। ही जी चेंज इन पोझिशन आहे कशाची, या बॉडीची विथ रिस्पेक्ट टू टाइम, त्यालाच आपण काय म्हणतो, मोशन। मग आता जर या बॉडीला इथून इथपर्यंत घेऊन जायचं असेल, डिफरंट टाइप्स ऑफ वे आहे। कोणी सरळ लाईन मध्ये घेऊन जाऊ शकते या प्रकारे, कोणाला आवडलं नाही तो असा कर्व करून घेऊन जाऊ शकते, काही प्रॉब्लेम नाही। कोणाला नाही आवडलं असं तो असं त्याला झिगझॅग पॅटर्न मध्ये घेऊन जाऊ शकते या पोझिशन पर्यंत। सो देयर आर डिफरंट नंबर ऑफ पाथ्स किंवा वेज ज्या डायरेक्शननी आपण या बॉडीला ए पोझिशन पासून बी पोझिशन पर्यंत घेऊन जाऊ शकतो। त्यामुळे बेसिस ऑन द पाथ डिफरंट टाइप्स ऑफ मोशन पण तयार झालेले आहे। एक आहे रेक्टिलिनियर, यात नावच सांगते लिनियर शब्द आहे। लिनियर म्हणजे काय होते, स्ट्रेट लाईन मध्ये। लिनियर म्हणजे काय होते, स्ट्रेट लाईन। तर जर तुमच्या बॉडीचं मोशन स्ट्रेट लाईन मध्ये असेल त्याला आपण काय म्हणणार आहे, लिनियर मोशन किंवा रेक्टिलिनियर मोशन। दुसरा आहे सर्क्युलर, ठीक आहे। सर्क्युलर सांगायची गरज नाही, जर एखादी मुवमेंट सर्कल मध्ये होत असेल। लक्षात ठेवा, जेव्हा आपण सर्क्युलरची गोष्ट करतो, सर्क्युलरचा म्हणण्याचा अर्थ असा नाही की कंप्लीट सर्कल पाहिजे असा नाही, तो कंप्लीट पण राहू शकते, इनकम्प्लीट पण राहू शकते, किंवा त्याला आपण आर्क पण म्हणू शकतो। की आर्क जरी असेल मोशन मध्ये, जसा हा आर्क आहे, तर हे मोशन पण काय सर्क्युलर मोशन आहे, कारण की ते कंपल्सरी नाही की सर्कल कंप्लीट केलाच पाहिजे। आर्क जरी मुवमेंट झाला थोडासा, त्याला पण आपण काय म्हणतो, सर्क्युलर मोशन। बेस्ट एक्झाम्पल आहे आपलं स्पीडोमीटर, ठीक आहे। इथे मीटर काटा असतो आपला स्पीडचा, आणि इथे आपले काय असते, स्पीडच्या व्हॅल्यूज असते। तर होणार काय, जसं तुम्ही ऍक्सिलरेटर दिला, हा काटा इकडे सरकला, समजा या ठिकाणी पोहोचला न्यू पोझिशनवर, झालं काय, ऍक्च्युली या काट्याची पोझिशन चेंज झाली या पोझिशन पासून इथपर्यंत। मग आता हे जे मोशन आहे, जर तुम्ही बघितलं या टिपचं मोशन,
जर फक्त टिपची गोष्ट केली हे सर्क्युलर मोशन परफॉर्म केलं. जर टिपची गोष्ट केली, जर पूर्ण या काट्याची गोष्ट केली तर हे रोटेशन झालं या पॉइंटच्या भोवती. तर रोटेशनल पण राहू शकते, सर्क्युलर पण राहू शकते, पिरियॉडिक पण राहू शकते. पिरियॉडिक म्हणजे काय होते, अशी गोष्ट जी वारंवार होतं. वारंवार शब्द माहित नसेल तर आपण त्याला म्हणू परत परत. ठीक आहे, परत परत तुम्हाला शब्द माहित असेल की एखादी गोष्ट एक सोडून दोन सोडून तीनदा चारदा कंटिन्युअसली होत राहते. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे आपलं टाइम. जसा महिना किंवा वीक, दर 7 दिवसांनी नवीन वीक येतो, म्हणजे दर 7 दिवसानंतर परत सोमवार दिसणार, परत सोमवार दिसणार, परत सोमवार दिसणार. हे काय झालंय, पिरियॉडिक मोशन. कारण की एका ठरलेल्या टाइम मध्ये एक गोष्ट काय होत आहे, रिपीट होत आहे. राईट. मग अशा वेगवेगळ्या टाइपच्या पाथ नुसार मोशनला काही बेसिक कॅटेगरी मध्ये आपण सेपरेट केलं असते. पहिली कॅटेगरी आहे व्हायब्रेटरी मोशन, याला आपण म्हणतो व्हायब्रेशन. आता व्हायब्रेशनला मोशन का बरं म्हणतो, एकदम सिंपल आहे. कारण की इथे जो वायर आहे, समजा असा एक वायर ठेवला बांधून आपण, दोन गोष्टीमुळे. तुम्ही गिटार वगैरे पाहिली असेल, व्हायोलिन पाहिली असेल, किंवा तुम्ही लहानपणी हा खेळ पण खेळले असणार. याला जर तुम्ही असा थोडा धक्का मारला हाताने तर काय होणार, ही जी वायर आहे हे थोड्या वेळाने अशी वर जाईल, खाली जाईल, आणखी नंतर वर जाईल, नंतर खाली जाईल. तर बेसिकली काय होत आहे, या पोझिशनवर हे वायर काय होत आहे, व्हायब्रेट होत आहे. वर खाली वर खाली वर खाली असं व्हायब्रेशन होत आहे. तर यामध्ये पण काय झालं, जो पार्टिकल होता इथे आधी या ठिकाणी, तो आता इथे गेला, मग इथे गेला, असं तो व्हायब्रेट करायला लागला. त्याची पोझिशन चेंज व्हायला लागली टाइम नुसार. त्यालाच आपण काय म्हटलंय, मोशन, आणि त्याचं नाव आहे व्हायब्रेशन मोशन. सेकंड, ज्याच्यावर आपण फोकस करणार आहे ते आहे लिनियर मोशन. लिनियर मोशन म्हणजे जेव्हा तुमची मुवमेंट काय आहे, एका स्ट्रेट लाईन मध्ये आहे. समजा हा ब्लॉक इथून इथपर्यंत आणला, ठीक आहे, रेड कलरचा ब्लॉक. आता काय झालं, ब्लॉकचं मोशन या लाईन पासून या लाईन पर्यंत सरळ रेषेमध्ये आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, लिनियर मोशन. नेक्स्ट आहे कर्वी लिनियर मोशन. उदाहरणार्थ तुम्ही फुटबॉलचा आर्क पाहिला असेल, म्हणतो ना बेंड इट लाईक अ बेकहॅम, तो असा आर्क मारतो फुटबॉलचा. ठीक आहे, शूट करायचं असेल एखादी बॉल तर, ठीक आहे, तर हा जेव्हा शूट करतो तेव्हा तो जो बॉल एक ट्रॅजेक्टरी पकडतो, त्याला आपण काय म्हणतो, कर्वी लिनियर मोशन. की मोशन काय एका कर्व नुसार होते. आहे स्ट्रेट लाईन, झिगझॅग नाही होत, स्ट्रेट लाईन सारखंच आहे, पण तो स्ट्रेट नाही, लाईन सारखंच आहे, पण कसं आहे, कर्व लाईन आहे, म्हणून त्याला म्हणतो आपण कर्वी लिनियर मोशन. हे बेसिक एक्झाम्पल आहे प्रोजेक्टाईलचं, की प्रोजेक्टाईल मोशन पण कसं आहे, कर्वी लिनियर मोशन. प्रोजेक्टाईल मोशन काय असते हे आपण येणाऱ्या चॅप्टर मध्ये बघणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे ऑसिलेटरी मोशन. ऑसिलेट करणं म्हणजे एका फिक्स पॉइंटच्या भोवती येणं जाणं करणं. जसं तुम्ही चक्रा मारता एखाद्या फिक्स पॉइंटच्या भोवती, तुम्हाला माहिती आहे कुठे तुम्ही चक्रा मारता, तर तो काय झालं मोशन, ते आहे ऑसिलेटरी मोशन. याच्यामुळे जे मोशन तयार होते त्याला आणखी नाव पण आहे एक सिंपल हार्मोनिक मोशन. आपण एक मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे, पण मेकॅनिकलचा आहे, सिव्हिल साठी आहे थोडासा पार्ट. नेक्स्ट आहे सर्क्युलर मोशन. जी गोष्ट गोल गोल राऊंड राऊंड फिरते त्याला आपण काय म्हणतो, सर्क्युलर मोशन. तो सॅटेलाइट असू द्या, चंद्र असू द्या, मून असू द्या, म्हणजे कुठल्याही प्लॅनेटचा, किंवा पृथ्वी असू द्या जी सूर्याभोवती फिरते, ज्याला आपण म्हणतो की सर्क्युलर आहे, पण ऍक्च्युअली ती सर्क्युलर नाही आहे, ती काय इलिप्टिकल ऑर्बिट आहे. आणि नेक्स्ट आहे रोटरी मोशन. रोटरी म्हणजे रोटेशन आहे. आता दोघांमध्ये फरक काय बघा, जेव्हा आपण सर्क्युलर मोशन म्हणतो, सर्क्युलर मोशन एका पॉइंट भोवती राहते, सर्क्युलर मोशन एका पॉइंट भोवती राहते, आणि रोटेशनल मोशन एका ऍक्सिस भोवती राहते. दोघांमध्ये हा बेसिक फरक आहे. की बरेच फरक आहे, पण एक बेसिक फरक काय, एक पॉइंट भोवती आणि एक ऍक्सिस भोवती, त्याला आपण रोटरी म्हणतो. पॉइंट भोवती असेल तर आपण सर्क्युलर मोशन म्हणतो. बेसिकली इथे एक आर्म असते जॉईन करणारा, इथे आर्म नाही, आर्म म्हणजे आर्म, हात असते जॉईन करणारा, इथे नाही असं काही. ठीक आहे, हे झाले बेसिक टाइप्स ऑफ मोशन. तर आपल्याला शिकायचा मेन महत्वाचा म्हणजे रेक्टिलिनियर मोशन. मोशन कसं असलं पाहिजे, लिनियर असलं पाहिजे, एका लाईन मध्ये असलं पाहिजे. मग याच्या प्रॉपर्टीज काय, बेसिक प्रॉपर्टीज आहे एकदम, की मोशन इज अलॉंग अ स्ट्रेट लाईन. नावच आहे तेच सांगते. दुसरं काय, हे महत्वाचं आहे, डायरेक्शन ऑफ मोशन डज नॉट चेंज. आता काय होते, समजा तुम्ही कर्वी लिनियर पकडून घ्या, समजा कर्वी लिनियर मोशन आहे, इथून तुम्ही बॉल फेकला, हा बॉल जाऊन इथे पडला. आता या ठिकाणी या पोझिशनवर, ठीक आहे, या पोझिशनवर बॉलची डायरेक्शन या साईडला जाणार आहे, पण जसे तुम्ही इथे पोहोचले, तुमच्या बॉलची डायरेक्शन इकडे गेली, या ठिकाणी पोहोचले, तुमची डायरेक्शन काय झाली, या ठिकाणी झाली, इथे आली की बॉलची डायरेक्शन काय झाली, खाली झाली. तर बेसिकली प्रत्येक पॉइंटवर काय झालं, याची डायरेक्शन बदलली. मग डायरेक्शन बदलली म्हणून तो स्ट्रेट लाईन मध्ये नाही आहे,
तुम्ही सर्क्युलरचं एक्झाम्पल घेऊ शकता की एक सर्कल आहे, एक ऑब्जेक्ट तुम्ही इथे ठेवला, या पॉईंटवरती डायरेक्शन टँजंट असेल, या पॉईंटवर डायरेक्शन टँजंट असेल, या पॉईंटवर डायरेक्शन टँजंट असेल अँड सो ऑन. तुम्ही बघू शकता इथे काय झालंय की प्रत्येक पॉईंटवर डायरेक्शन काय झाली आहे, चेंज झाली आहे. जशी डायरेक्शन चेंज झाली तर पाथ बदलला म्हणून तो आता रेक्टिलिनियर नाही राहिला. तर आपल्याला उद्देश काय की पाथ चेंज झाला नाही पाहिजे, म्हणजे डायरेक्शन डू नॉट चेंज किंवा डज नॉट चेंज, त्यालाच आपण काय म्हणतो, रेक्टिलिनियर मोशनची प्रॉपर्टी. नेक्स्ट, पाथ इज लिनियर, नावच सांगितलंय. आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट आणखी एक आहे की ऑल पॉइंट्स मूव्ह पॅरलल टू इच अदर. ऑल पॉइंट्स मूव्ह पॅरलल टू इच अदर म्हणजे समजा हा बॉक्स आहे एक, याला जर तुम्ही स्लाइड करून इथपर्यंत घेऊन आले तर इंटरनल जर तुम्ही बॉक्स मध्ये पाहिलं काय झालं असेल, इथे एक पॉइंट आहे तो पण स्लाइड होऊन इथे पोहोचला लिनियर पोझिशन मध्येच. एक या कोपऱ्यात पॉइंट आहे तो पण स्लाइड करून इथे पोहोचला असेल या कोपऱ्यापर्यंत, राईट. एक इथे पॉइंट असेल तो पण स्लाइड करून इथे पोहोचला असेल या पॉइंट पर्यंत. सो बेसिकली जेवढे काही पार्टिकल इथे आहे सगळे पार्टिकल पण काय केलंय, त्यांनी मूव्ह केलंय कसं, लिनियर फॅशन मध्ये एकमेकाला पॅरलल. पार्टिकलची गोष्ट ऑब्जेक्टच्या आतमधली. आणि तुम्हाला मोशन मध्ये पण आधी शिकवलं आहे, मी सांगितलेलं आहे जेव्हा आपण फोर्सेस वगैरे शिकत होतो की सगळ्या बॉडीला आपण एक सिस्टम कन्सिडर करतो. त्याच्यामुळे प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी एक इफेक्टिव्ह वर्क आहे जे फोर्सला एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत लिनियर फॅशन मध्ये काय करते, ट्रान्सफर करते विदाउट चेंजिंग इट्स इफेक्ट. राईट, हा पॉइंट आहे, विसरायचं नाही. ठीक आहे. मग रेक्टिलिनियर मोशन साठी काही इम्पॉर्टंट गोष्टी असतात. त्या इम्पॉर्टंट गोष्टीच्या बेसिसवर आपण त्याला काय ठरवतो, टाइप्स ठरवतो. आणि ते इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे, ते बेसिकली टाइप ठरवण्यासाठी जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे त्याचं नाव आहे ऍक्सेलरेशन. आता ऍक्सेलरेशन आहे काय, ऍक्सेलरेशन म्हणजे असते चेंज इन वेलॉसिटी. ऍक्सेलरेशन इज इक्वल्स टू चेंज इन वेलॉसिटी. बघा फॉर्म्युला लक्षात ठेवा, चेंज इन वेलॉसिटी. आता वेलॉसिटी काय ते नका विचारू, तर 9-10 क्लासचा क्वेश्चन आहे. अपॉन चेंज इन टाइम, की एका टाइम मध्ये वेलॉसिटी तुमची किती बदलली, चेंज इन टाइम. त्याचा शॉर्टकट फॉर्म्युला तुम्ही असं लिहू शकता की डेल्टा व्ही अपॉन डेल्टा टी म्हणजे आपलं ऍक्सेलरेशन झालं. किंवा तुम्ही याला v2 मायनस v1 अपॉन t2 मायनस t1 पण लिहू शकता. जर तुम्हाला आणखी थोडं डिटेल मध्ये जायचं असेल तुम्ही याला डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म मध्ये लिहू शकता की ऍक्सेलरेशन इज इक्वल्स टू dv बाय dt. ऍक्च्युली सगळे वेक्टर आहे, पण सिन्स या ठिकाणी आपण लिनियर गोष्ट करतोय तर सगळ्याचं डायरेक्शन काय असणार आहे, लिनियर असणार आहे. म्हणून नॉर्मली वेक्टर मी काही दिलेलं नाही. पोझिशन वेक्टरची पण सध्या काही गरज आपल्याला यूज करायची नाही. ते सिंपलचं लॉजिक आहे की ऍक्सेलरेशन इथे सगळ्यामध्ये महत्वाचा टॉपिक आहे. मग या ऍक्सेलरेशनच्या बेसिसवर 3 टाइपचे मोशन आपण रेक्टिलिनियर डिफाइन करतो. पहिला आहे युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म म्हणजे काय होते, सारखा. काय सारखा, इथे मोशन सारखा आहे. जर मोशन सारखा असेल तर वेलॉसिटी काय पाहिजे, कॉन्स्टंट. हा पॉइंट लक्षात ठेवा, युनिफॉर्म मोशन कॉन्स्टंट वेलॉसिटी. जर वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे म्हणजे v1 मायनस v2 कसे होणार, 0, कारण की दोन्ही व्हॅल्यू कशा असतात, सेम. कॉन्स्टंट वेलॉसिटी म्हणजे v1 इक्वल्स टू v2. हा 0 झाला म्हणजे ऍक्सेलरेशन काय झालं, 0. सो देअरफॉर 0 ऍक्सेलरेशन. आणि याच केस साठी आपल्याला ऍक्च्युली या 2 केस साठी आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करायचे असतात. दुसरी केस काय, युनिफॉर्मली ऍक्सेलरेटेड मोशन. युनिफॉर्म म्हणजे काय होते, परत सारखा. काय सारखा पाहिजे आपल्याला, सारखा पाहिजे ऍक्सेलरेशन. जर ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू सेम असेल, कॉन्स्टंट असेल, त्या ठिकाणी आपण काय म्हणतो, युनिफॉर्मली ऍक्सेलरेटेड मोशन. म्हणजे बेसिकली इट इज कॉन्स्टंट ऍक्सेलरेशन. ते पॉझिटिव्ह पण राहू शकते, निगेटिव्ह पण राहू शकते. लक्षात ठेवा, जर ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह असेल तर तुमची जी स्पीड आहे, म्हणा की स्पीड म्हणा किंवा तर वेलॉसिटी, ऍक्च्युली वेलॉसिटी वर्ड करेक्ट आहे, पण स्पीड म्हणाल का बरं प्रॉब्लेम नाही, कारण की एकाच लाईन मध्ये सध्या मोमेंट आहे. जेव्हा वेलॉसिटी वाढत असेल, इन्क्रीज होते, त्याला आपण म्हणतो बेसिकली ऍक्सेलरेशन म्हणतो. तो असते पॉझिटिव्ह. पण जर तुमचं निगेटिव्ह असेल तर या ठिकाणी तुमची स्पीड किंवा वेलॉसिटी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. स्पीड म्हणा किंवा वेलॉसिटी म्हणा काय होणार आहे, डिक्रीज. आणि यासाठी एक स्पेशल वर्ड आहे, त्याला आपण म्हणतो रिटार्डेशन. काय म्हणतो आपण, रिटार्डेशन. तर क्वेश्चन मध्ये वर्ड रिटार्डेशन असू द्या किंवा
ऍक्सेलरेशन असू द्या, निगेटिव्ह ऍक्सेलरेशन, दोघांचा अर्थ सेमच आहे. निगेटिव्ह ऍक्सेलरेशन म्हणजेच काय होते, रिटार्डेशन. पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन म्हणजेच काय होते, ऍक्सेलरेशन. दोघांचं नाव सेमच आहे, पण रिटार्डेशन हा एक स्पेसिफिक वर्ड आहे ज्याचा अर्थ होते निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. ठीक आहे. लास्ट टॉपिक म्हणजे याच्यातलं लास्ट टाइप काय पडते, नॉन युनिफॉर्म मोशन. नॉन म्हणजे नाही आहे, युनिफॉर्म म्हणजे सारखं सारखं नाही आहे. याच्यामध्ये काय कंटिन्युअसली व्हेलॉसिटी बदलते आणि ऍक्सेलरेशन पण कंटिन्युअसली चेंज होत राहते, ते पण कॉन्स्टंट रेटनं नाही तर इरेग्युलरली चेंज होत राहते. हे आपल्याला स्टडी करायचं नाही. ठीक आहे. तर आपल्याला स्टडी करायसाठी ज्या बेसिक कंडिशन आणि ॲझम्पशन आहे त्या लक्षात ठेवजा. काय कंडिशन आणि ॲझम्पशन आहे की मोशन इज अलॉंग स्ट्रेट लाईन, पहिला पॉइंट. सेकंड, ऍक्सेलरेशन इज कॉन्स्टंट. ठीक आहे. कशासाठी, इक्वेशन यूज करण्यासाठी, लक्षात ठेवजा. आणि जेव्हा आपण कॉन्स्टंट ऍक्सेलरेशनची गोष्ट करतो तर ते 0 पण राहू शकते किंवा एक फिक्स व्हॅल्यू पण राहू शकते, दोन्हीही राहू शकते. आता फिक्स व्हॅल्यू मध्ये पण आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत, एक तर पॉझिटिव्ह राहू शकते किंवा निगेटिव्ह राहू शकते. जर ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह असेल तर आपण त्याला ऍक्सेलरेशनच म्हणतो. जर ऍक्सेलरेशन निगेटिव्ह असेल तर आपण त्याला काय म्हणतो, रिटार्डेशन म्हणतो, रिटार्डेशन. ठीक आहे. हे दोन ॲझम्पशन. तिसरं ॲझम्पशन काय म्हणते, जे काही एक्सटर्नल फोर्स आहे कुठल्याही प्रकारचे असू द्या, इट इज निग्लेक्टेड, त्याला आपण कन्सिडर करत नाही, एक्सटर्नल फोर्सला कन्सिडर करत नाही. एक्झाम्पल दिलाय, फ्रिक्शन आहे, रेजिस्टन्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. ठीक आहे. याला आपण निग्लेक्ट करतो म्हणजे कॅल्क्युलेट नाही करत, आपल्याला फक्त ऍक्सेलरेशनशी मतलब आहे. फोर्सेस असतात पण त्याला आपण कन्सिडर करत नाही. का बरं करत नाही हे आपल्या सगळ्यात पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलंय, जेव्हा आपण कायनेटिक्स आणि कायनेमॅटिक्स मधला डिफरन्स शिकत होतो त्या टाइमला. नेक्स्ट, द ऑब्जेक्ट इज कन्सिडर्ड ॲज अ पार्टिकल. हा प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी आहे, किंवा थोड्या वेळ आधी आपण शिकलो होतो की हा बॉक्स आहे, या बॉक्स मधला हा पॉइंट तुम्ही मूव्ह करा किंवा हा पॉइंट मूव्ह करणार किंवा हा पॉइंट मूव्ह करा, सगळ्याचं काय मोशन कसं आहे, पॅरलल मोशन आहे. त्यामुळे तुम्ही या तीन पैकी कुठल्याही एका पार्टिकलला अनालिसिस केलं तर आपण काय म्हणू शकतो की ह्या पुराची पुरा ब्लॉक तसा मूव्ह करणार आहे. हे कंडिशन आणि आपलं ॲझम्पशन्स आहे. ठीक आहे. मग आता इक्वेशन जे आपल्याला फॉर्मली यूज करायचे असतात, ऍक्च्युअल मोशनचे इक्वेशन, त्यासाठी काही इन्फॉर्मेशन आहे. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, इक्वेशन ऑफ मोशन जे काही आहे हे कधी यूज होतात, फक्त युनिफॉर्म ऍक्सेलरेशन मध्ये, जे तुम्हाला आता सांगितलंय 0 पण असू शकते किंवा कॉन्स्टंट व्हॅल्यू ए पण राहू शकते. ठीक आहे. आणि फॉर्म्युला काय, इनिशियल व्हेलॉसिटी यू, फायनल व्हेलॉसिटी व्ही, ए म्हणजे ऍक्सेलरेशन, एस म्हणजे डिस्प्लेसमेंट, टी म्हणजे टाइम. लक्षात ठेवा, लिहिताना तुम्ही जर चुकीनं डी लिहिलं तर युजली आपण डी लिहितो डिस्टन्स साठी. डी कशासाठी लिहितो आपण, डिस्टन्स साठी, डिस्प्लेसमेंट साठी असते एस. डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स मध्ये तोच फरक आहे जो सरळ लाईन मध्ये घुमून फिरून जाण्यामध्ये असते. उदाहरणार्थ, तुमच्या हाती गाडी भेटली, तुम्ही पहिल्यांदा गाडी हातात पकडली तर तुम्ही ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत जायला जो काही रस्ता पकडता गाडी फिरवण्याच्या नावाखाली, त्याला आपण म्हणतो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. ठीक आहे. पण घरचा फोन आला का बाबू लवकर घरी ये, तर इथून शॉर्टकट पर्यंत जो रस्ता तुम्ही पकडता स्ट्रेट लाईन मध्ये त्याला आपण म्हणतो डिस्प्लेसमेंट. तर ब्ल्यू कलरचा जो पाथ तुम्ही फॉलो केला तो आहे डिस्टन्स, आणि रेड कलरचा जो आहे तो काय, डिस्प्लेसमेंट. युजली हमेशा काय असते, डिस्प्लेसमेंट जे आहे याला आपण म्हणतो शॉर्टेस्ट पाथ. इट इज युजली शॉर्टेस्ट पाथ बिटवीन ए अँड बी. तर त्याच लॉजिक नुसार डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज लेस दॅन इक्वल्स टू डिस्टन्स. ठीक आहे. लिनियर मोशन मध्ये डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काय असते, सेम असते. सो फॉर लिनियर मोशन, डिस्प्लेसमेंट इज इक्वल्स टू डिस्टन्स. ठीक आहे. युजली असं सारखं असतं. ओके. मग आता हे इनिशियल कंडिशन लक्षात ठेवून आपल्याला काय तयार करायचे, फॉर्म्युले एकदम सिंपल आहे. काय म्हणते फॉर्म्युला, एक फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटी साठी. हा फॉर्म्युला कधी यूज करायचा, इट इज यूज टू फाइंड फायनल व्हेलॉसिटी. फॉर्म्युला एकदम सिंपल आहे, v इज इक्वल्स टू यू प्लस ए टी. इनिशियल व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, ऍक्सेलरेशन माहिती आहे, टी तुम्हाला माहिती आहे. या केसमध्ये चार गोष्टी ज्या तुम्हाला माहित असल्या पाहिजे. इथे डिस्टन्स असताना किंवा डिस्प्लेसमेंट जर आला तर हा यूज करायचा नाही. जर क्वेश्चन मध्ये डिस्प्लेसमेंट दिलं असेल,
जर क्वेश्चन मध्ये तुम्हाला डिस्प्लेसमेंट गिवन असेल तर हा फॉर्म्युला आपण यूज करू शकत नाही, कारण की या ठिकाणी डिस्प्लेसमेंट आहे नाही, तर डिस्प्लेसमेंट असणारा फॉर्म्युला यूज करायचा नाही. सेकंड फॉर्म्युला आपला आहे S इज इक्वल्स टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. एस म्हणजे काय, हा असतो हमेशा डिस्प्लेसमेंट काढायसाठी युजली. ठीक आहे, हा डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला आहे. कुठल्या केसमध्ये, युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. हा डिस्प्लेसमेंट साठी. आता याच्यामध्ये तुम्ही बघा फायनल वेलोसिटी नाही आहे. मग जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये फायनल वेलोसिटी काढायला सांगितलं असेल, फायनल वेलोसिटी काढायचं असेल तर तुम्ही हा इक्वेशन यूज करू शकत नाही. सो इथे यूज नाही करायचा. तिसरं इक्वेशन आहे व्ही स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2as, किंवा बऱ्याच केसमध्ये त्याला आपण व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल्स टू 2as असं पण लिहिलं जाते. या केसमध्ये बघा आपल्याला टाइमची गरज नाही आहे. इथे आपल्याला काय भेटतो, फायनल वेलोसिटी आपल्याला मिळते, किंवा तुम्ही इथून बाकीचे व्हॅल्यू पण काढू शकता. हा कधी यूज करायचा नाही, जेव्हा तुम्हाला इक्वेशन मध्ये टाइम विचारला असेल तेव्हा हा इक्वेशन यूज करायचं नाही, कारण इथे टाइम नाही आहे. बघा तिन्ही गोष्टी कव्हर झाल्या. डिस्प्लेसमेंट नसेल तर हा इक्वेशन यूज करायचं, वेलोसिटी नसेल गिवन तर हे इक्वेशन यूज करायचं, टाइम दिला नसेल तर हे इक्वेशन यूज करायचं. अशा प्रकारे आपण इक्वेशन ऑफ मोशन पण आपल्या चॉईस नुसार यूज करू शकतो. चॉईस आपल्याकडे आहे. ठीक आहे. नंतर याच मध्ये एक कन्सेप्ट येते डायमेन्शनल क्वालिटी, की डायमेन्शनल इक्वॅलिटी काय असते. तर डायमेन्शनल इक्वॅलिटी हा असा कन्सेप्ट आहे की एखाद्या इक्वेशनला ट्रू असण्यासाठी प्रत्येक अमाउंट काय असली पाहिजे, सेम युनिट मध्ये पाहिजे. याचा अर्थ काय की सेम फंडामेंटल युनिट असलं पाहिजे. आता युनिट आणि मेजरमेंट आपलं पहिलं झालं आहे. सो सेम फंडामेंटल युनिट असलं पाहिजे. कशाचं, इच टर्मचं. कशाचं, इच टर्मसाठी, प्रत्येक टर्मचं. उदाहरण तुम्हाला सांगतो, जसं एस म्हणजे काय, जसं व्ही पाहून घ्या किंवा एस पकडून घ्या. एस कशामध्ये मोजतो आपण, मीटर मध्ये. यू काय, मीटर पर सेकंद. तुम्ही जर टाइमला मल्टिप्लाय केलं तो सेकंद आहे, तर सेकंद आणि सेकंद कॅन्सल झालं, आपल्याला फक्त काय मिळालं, मीटर. इथे पण काय, मीटर. सेम लॉजिक इथे अप्लाय करा. एक्सेलरेशन आहे मीटर पर सेकंदचा स्क्वेअर, टीचा स्क्वेअर आहे म्हणजे तो सेकंदचा स्क्वेअर आहे. दोन्ही सेकंद स्क्वेअर कॅन्सल. तिन्ही युनिट कशाचे आहे, मीटरचे आहे. म्हणजे हे इक्वेशन काय, डायमेन्शनली करेक्ट आहे किंवा डायमेन्शनली इक्वल आहे. राईट. हा पण एक पॉईंट तुम्हाला इथे मी मेन्शन करून दिलेला आहे. नेक्स्ट काही स्टँडर्ड ग्राफ्स आहे इक्वेशनचे जे तुम्हाला माहिती असले पाहिजे. तुम्हाला सांगतो, एक डी म्हणजे डिस्प्लेसमेंट पकडला इथे आपण. एक डिस्प्लेसमेंट आहे, इथे टाइम आहे. जर डिस्प्लेसमेंट सारखा असेल, टाइम सारखा असेल, म्हणण्याचा अर्थ की पहिल्या टाइम मध्ये डिस्टन्स D1 होतं, दुसऱ्या टाइम मध्ये डिस्टन्स D2 होतं. आणि तुम्हाला माहिती आहे की स्ट्रेट लाईन आली, त्याच्यामुळे वेलोसिटी इज इक्वल्स टू काय असते, D2 मायनस D1 अपॉन T2 मायनस T1 इक्वल्स टू डेल्टा D अपॉन डेल्टा T किंवा डेल्टा S अपॉन DS अपॉन DT. यालाच आपण काय म्हणतो, वेलोसिटी म्हणतो. म्हणजे स्लोप काय आहे, स्लोप कुठल्या ग्राफचा, स्लोप ऑफ ST किंवा शॉर्टकट मध्ये डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ. नाव लक्षात ठेव, जर काही ठिकाणी डिस्प्लेसमेंट शब्द वापरला जाते. सो इट इज डिस्प्लेसमेंट, दिसते डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ, त्याचा स्लोप. डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफचा स्लोप काय असते, इट इज इक्वल्स टू वेलोसिटी. वेलोसिटी. मग इथे स्लोप कसा आहे, इथे स्लोप आहे कॉन्स्टंट. सेम आहे ना, स्ट्रेट लाईनचा स्लोप हमेशा काय असते, कॉन्स्टंट. मग स्लोप जर कॉन्स्टंट असेल तर वेलोसिटी काय झाली, वेलोसिटी झाली कॉन्स्टंट. जर वेलोसिटी कॉन्स्टंट आहे त्याला आपण म्हणतो कॉन्स्टंट वेलोसिटी किंवा युनिफॉर्म वेलोसिटी. जर वेलोसिटी सेम असेल तर ऍक्सेलरेशन काय होणार आहे, 0. जर कॉन्स्टंट वेलोसिटी असेल तिथे काय असणार आहे, ऍक्सेलरेशन इक्वल्स टू 0. हा कन्सेप्ट आपण आधीच बघितलाय. सेम वेलोसिटी कुठे गेलं, 0 ऍक्सेलरेशन. सेम वेलोसिटी असली तर ऍक्सेलरेशन काय असते, 0 असते. आणि मग 0 ऍक्सेलरेशनचा ग्राफ कसा येणार आहे, या प्रकारे येणार आहे. सेकंड आहे 0 वेलोसिटीचा ग्राफ, म्हणजे बिलकुल एका जागेवर उभा आहे आपण, आपलं डिस्टन्स काहीच वाढलं नाही. जेवढं डिस्टन्स होतं सुरुवातीपासून तेवढंच डिस्टन्स आहे, काहीही चेंज झाला नाही. जर जागाच बदलली नाही म्हणजे काय, वेलोसिटी किती आहे, 0 वेलोसिटी. दिसते काय, हे ऍक्च्युली 0 वेलोसिटी.
सेम कन्सेप्ट, डिस्टन्स कमी असेल तर झिरो वेलोसिटी खाली असेल. ओके. आता जर समजा एखादी कंटिन्यू स्पीड वाढत चालली, स्पीड वाढली म्हणजे कॉन्स्टंट आहे का? नाही. मग स्पीड जर का वाढत चालली तर आधी स्पीड कमी होती, नंतर स्पीड हळूहळू वाढली, या गोष्टीला आपण काय म्हणतो? ऍक्सेलरेटिंग मोशन. ऍक्सेलरेटिंग मोशन. ठीक आहे. या केसमध्ये जसं मोशन वाढत चाललं, ऍक्सेलरेटिंग वाढत चाललं, याच्यामध्ये खास गोष्ट काय आहे? स्पीड वाढत चालली, वेलोसिटी वाढत चालली. तेच डिसेलरेट करणं म्हणजे काय होते? कमी करणं. डिसेलरेट करणं म्हणजे काय होते? स्पीड कमी करणं. तर स्पीड कमी करणं म्हणजे आधी जास्त होती, मग हळूहळू काय झाली? कमी झाली. इथे काय म्हणतो आपण? डिसेलरेट करणं. किंवा त्याला आपल्याकडे आणखी एक चांगला शब्द आहे, त्याचं नाव काय? रिटार्डेशन आहे. रिटार्डेशन. याच्यामध्ये काय असणार आहे? वेलोसिटी हळूहळू समोर जाऊन डिक्रीज होणार आहे, कमी होणार आहे. ठीक आहे. तर हे आपले बेसिक ग्राफ आहे कशाचे? लिनियर मोशनचे. मग आता डिस्प्लेसमेंटचे ग्राफ तर आपण काढले. सेम टाईप मध्ये काय? वेलोसिटीचे ग्राफ पण असतात, जसं या ठिकाणी आहे. डिस्टन्स टाइम लिहिला आपण इथे. हा आहे वेलोसिटी टाइम ग्राफ. आता बघा, वेलोसिटी वरती आहे, टाइम इथे आहे. तुम्ही जर स्लोप काढला तर स्ट्रेट लाईनचा स्लोप कसा असते? कॉन्स्टंट असते. स्लोप इक्वल्स टू कॉन्स्टंट. मग आता हा जर कॉन्स्टंट स्लोप असेल तर वरती असणार आहे V2, V1, इथे असणार आहे V2, इथे असणार आहे T1, इथे असणार आहे T2. मग स्लोप काढायचा असेल तो झाला डेल्टा V अपॉन डेल्टा T. त्याचंच नाव काय असते? ऍक्सेलरेशन. जर वेलोसिटी टाइम ग्राफ, परत सांगतो, वेलोसिटी टाइम ग्राफ इन्क्लाइंड असेल स्ट्रेट लाईन मध्ये, वेलोसिटी टाइम ग्राफ इन्क्लाइंड असेल स्ट्रेट लाईन मध्ये, तर ऍक्सेलरेशन काय असते? कॉन्स्टंट. कॉन्स्टंट ऍक्सेलरेशन. तेच जर वेलोसिटी टाइम ग्राफ कॉन्स्टंट असेल तर ऍक्सेलरेशन किती आहे तुमचं? 0. वेलोसिटी डायग्राम स्ट्रेट लाईन असेल तरी काय ते ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू आहे, पण निगेटिव्ह असल्यामुळे हा काय झाला? रिटार्डेशन. डेल्टा V बाय डेल्टा T. आता इथे इम्पॉर्टंट पॉइंट असा आहे, समजा मला वेलोसिटी टाइम ग्राफचा एरिया काढायचा आहे. ठीक आहे. दिस इज एरिया ऑफ वेलोसिटी टाइम ग्राफ. ठीक आहे. वेलोसिटी टाइम ग्राफचा एरिया, एरिया ऑफ VT ग्राफ. VT ग्राफचा आपल्याला एरिया काढायचा आहे. एरिया काय असणार आहे? समजा ही व्हॅल्यू V आहे, ही व्हॅल्यू T आहे. सो रेक्टँगल बनला, लेंथ इंटू विड्थ, सो V इंटू T. आता तुम्हाला V इंटू T म्हणजे काय झाला? आपला एरिया झाला. जर तुम्हाला बेसिक फॉर्म्युला माहित आहे सुरुवातीपासून, फॉर्म्युला काय होता? वेलोसिटी इज इक्वल्स टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. हा टाइम इकडून इकडे घेऊन गेलो आपण तर आपल्याला भेटला V इंटू T इक्वल्स टू डिस्प्लेसमेंट. पण V इंटू T म्हणजे काय होता? एरिया. मग दोन्ही गोष्टी जर सारख्या असेल तर आपण काय म्हणू शकतो? V इंटू T इक्वल टू काय भेटला आपल्याला? डिस्प्लेसमेंट. त्याचंच नाव काय होतं? एरिया. सो आपण काय म्हणू शकतो? एरिया ऑफ VT ग्राफ, हा दिसत नाही पण हा T आहे, VT ग्राफ इज डिस्प्लेसमेंट. एरिया ऑफ VT ग्राफ काय? डिस्प्लेसमेंट. मग हा VT ग्राफ मध्ये डिस्प्लेसमेंट फक्त स्ट्रेट लाईनला असलं पाहिजे असं कंपल्सरी आहे का? बिलकुल नाही. तुम्ही इथे पण VT ग्राफचा एरिया काढा. हा जो एरिया असेल तो या टाइम मध्ये तुम्हाला डिस्प्लेसमेंट देणार. मग तो वर्टिकल असू द्या किंवा इन्क्लाइंड असू द्या किंवा डिक्लाइनिंग असू द्या, काहीही फरक पडत नाही. सो एरिया अंडर द वेलोसिटी टाइम ग्राफ तुम्हाला काय भेटते? डिस्प्लेसमेंट. सेम केस मध्ये जसं इथे स्लोप होता, डिस्प्लेसमेंटचा स्लोप, वेलोसिटी भेटते, तर वेलोसिटीचा एरिया उलटा इंटिग्रेशन. स्लोप म्हणजे डेरिव्हेटिव्ह, एरिया म्हणजे इंटिग्रेशन. याचं डेरिव्हेटिव्ह वेलोसिटी, तर वेलोसिटीचं इंटिग्रेशन डिस्प्लेसमेंट. आणि हेच लॉजिक आपण अप्लाय करणार आहे ऍक्सेलरेशन टाइम ग्राफ मध्ये. तर आपल्याला फक्त एकच गोष्ट शिकायची ऍक्सेलरेशन टाइम ग्राफ मध्ये, की समजा हे ऍक्सेलरेशन आहे, समजा हा टाइम आहे, तर आपल्या केसमध्ये आपण फक्त कॉन्स्टंट ऍक्सेलरेशन किंवा आपण याला म्हणतो युनिफॉर्म ऍक्सेलरेशन शिकणार आहे. युनिफॉर्म ऍक्सेलरेशन ज्याची व्हॅल्यू काहीतरी A असेल. समजा मी काहीतरी T घेतला, टाइम T. मग हा जर एरिया मला काढायचा असेल तर फॉर्म्युला काय बनला? एरिया इक्वल्स टू A इंटू T. ठीक आहे. A इंटू T. आणि A इंटू T म्हणजेच काय होते? जसं तुम्हाला माहिती आहे एरिया A इज इक्वल्स टू V बाय T असते. इथून तुम्हाला काय भेटलं? A इंटू T इक्वल्स टू वेलोसिटी. सो एरिया अंडर द ऍक्सेलरेशन टाइम ग्राफ इज वेलोसिटी. ठीक आहे. इट इज वेलोसिटी. म्हणजे बघा लॉजिक कसं आहे. डिस्प्लेसमेंट आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट
विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल्स टू वेलोसिटी. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याकडे आलं मग डेरिव्हेटिव्ह ऑफ वेलोसिटी अपॉन टाइम इक्वल्स टू ॲक्सेलरेशन. राईट. आता समोर एक आणखी जर कोणी एक्स्ट्रा काम करतो म्हटलं की DA अपॉन मला DT घ्यायचं असेल तर याला ऍक्च्युली नाव आहे जर्क म्हणून. याला जर्क म्हणतो आपण. झटका बसते ना एकदम, त्याला म्हणतो आपण जर्क. पण तो जर्क आपल्या सिलेबस मध्ये नाही आहे, त्याचं काम पण नाही आहे. ज्या वेळेस आपण लेफ्ट पासून राईटला जातो तर आपण ग्राफचा काय घेतोय, स्लोप घेतोय. डिस्प्लेसमेंट टाइपचा स्लोप वेलोसिटी, वेलोसिटी टाइमचा स्लोप ऍक्सेलरेशन, ऍक्सेलरेशन टाइमचा स्लोप जर्क. ते जर उलटा यायचं असेल तर काय होणार, इंटिग्रेशन. तिकडून स्टार्ट करा. इंटिग्रेशन ऑफ DA. ठीक आहे. किंवा असं आपण इंटिग्रेशन ठिकाणी आपण एरियाच लिहू सरळ सरळ की एरिया कशामधला. आता इंटिग्रेशन म्हणजे एरिया कशाचा, ऍक्सेलरेशन टाइमचा. काय भेटणार आहे, वेलोसिटी. काय भेटणार आहे, वेलोसिटी. ऍक्सेलरेशन टाइमचा एरिया वेलोसिटी. सेम लॉजिक मध्ये वेलोसिटी टाइमचा एरिया तो काय भेटणार आहे, डिस्प्लेसमेंट. तर जेव्हा आपण लेफ्ट टू राईट चाललो तर बेसिकली आपण काय भेटणार आपल्याला, एरिया अंडर कर्व. एरिया अंडर कर्व. ओके. हे लॉजिक आहे. आता या ठिकाणी बघा शेवटचा पॉइंट आहे याच्यामधला की जेव्हा ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तर हे झाले आपले ऍक्सेलरेटेड मोशन. तर ऍक्सेलरेशन आहे याच्यामध्ये. ठीक आहे. सिमिलरली जर त्याचीच व्हॅल्यू तुम्ही निगेटिव्ह ठेवली म्हणजे ग्राफ तोच आहे फक्त ऍक्सेलरेशन 0च्या खाली आहे, -2 पकडून घ्या काहीतरी ऍक्सेलरेशन समजा. हा जो आहे व्हॅल्यू, ठीक आहे, याला आपण म्हणतो रिटार्डेशन मोशन किंवा रिटार्डेशन. दिस इज रिटार्डेशन. राईट. तर हे काही बेसिक कन्सेप्ट आहे रेक्टिलिनियर मोशनचे जे आपण स्ट्रेट लाईन मोशन मध्ये बघितले. ठीक आहे. आणि याच्यावरचे क्वेश्चन आपण थोडे समोर जाऊन सगळं मिक्सअप करून सॉल्व्ह करूया. आता नेक्स्ट टॉपिक जो येणार आहे तो याच्याशीच रिलेटेड आहे. एक स्पेशल केस आहे लिनियर मोशनची, ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहे. या ठिकाणी आपण इथे थांबूया आणि याचे कन्सेप्ट लक्षात ठेवा. डिटेल व्हिडिओ आपल्याला इथेच मिळणार आहे. कुठे, आपलं चॅनल आहे, आपलं ऍप आहे PCC नावाचं, पिलर्स कोचिंग क्लासेस, जे ऑब्विसली तुम्हाला कुठे भेटणार, ऍप स्टोअरवर किंवा सुरुवातीला सांगितल्या नंबरच्या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट किंवा मेसेज करू शकता. ऑब्विसली लिंक मध्ये दिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये आपली लिंक आहे, तिथे टेलिग्राम चॅनलची पण लिंक आहे, तिथून पण तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा आम्हाला रीच आउट करू शकता. विसरू नका आपली क्वेश्चन सिरीज कंटिन्युअसली सुरू आहे. कमीत कमी आपण एका सब्जेक्टच्या मागे 150 क्वेश्चन आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो. तुम्ही कंबाईन करणार तर जवळपास 1000 ते 1500 क्वेश्चन आपण इथे सर्वांसाठी करून घेऊया. तर नक्की बघा, विसरू नका. भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. टिल देन, थँक्यू व्हेरी मच.